उद्यापासून या वस्तूंचे भाव दुप्पट होणार? इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर बसणार, कारण सरकारने केले नवीन भाव जाहीर. जवळपास 100हून अधिक अशा वस्तू आहेत की ज्यांचे भाव वाढणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या घराचे बजेट बिघडणार आहे. आता जर तुम्हाला या महागाईच्या धक्क्यापासून वाचायचे असेल तर तुम्ही या वस्तू घरात आणून ठेवा. पहा, डायरेक्ट यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता ही यादी तुम्ही व्हिडिओमध्ये लगेच पाहून घ्या आणि या वस्तू जर तुमच्या घरात संपल्या असतील तर त्या लगेच आणून ठेवा, आणि संपल्या जरी नसतील तर कमीत कमी तुम्ही याची खरेदी करून ठेवा. कारण की जर का तुम्ही उद्या हे सामान खरेदी करायला गेले तर तुम्हाला या वस्तू 2 पट पैसे देऊन विकत घ्याव्या लागू शकतात. या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात रोजच्या रोज लागतात, ज्याच्याशिवाय आपले जेवण बनत नाही, आपले पोट भरू शकत नाही आणि आपली कोणतीही गरज याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्ही या वस्तूंची ही लिस्ट नीट ऐकली आणि याची नावे नीट पाहिली तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही, कारण आता देशातल्या प्रत्येक कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. प्रत्येकाच्या पाकिटाला मोठी कात्री लागणार. तुमच्या महिन्याला जेवढा खर्च येतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च आता वाढणार आहे. उद्यापासून अशा काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या रोज लागतात आणि त्या अतोनात महाग होणार आहेत. तर काही वस्तू यातल्या अशा आहेत की ज्यांची किंमत थेट तिप्पट होणार आहे. खरंच ही बातमी म्हणजे एक प्रकारचा धोक्याचा इशाराच आहे, कारण बघा, आता नवीन वेळ सुरू व्हायला आणि जुनी वेळ संपायला आता केवळ काही तास, अगदी मोजके क्षणच हातात उरलेले आहेत. आणि ही खबर जशी बाहेर आली आहे तेव्हापासून दुकानांमध्ये लोकांची झुंबड उडायला सुरुवात झाली आहे. लोक आता घरचा किराणा भरून ठेवत आहेत. जे लोक आता विचार करत बसतील त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. बघा, जर या गोष्टी तुम्ही आजच खरेदी केल्या नाहीत तर नंतर दुकानांमध्ये देखील या वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल आणि तुम्हाला मग वाढीव किमतीत नाईलाजाने खरेदी करावी लागेल. मग आपण सर्वात आधी हे पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या त्या वस्तू आहेत ज्यांचे भाव हे उद्यापासून अतिशय भयानक पद्धतीने वाढणार आहेत. तुम्ही कोणकोणत्या वस्तू कशा पद्धतीने आधीच आणून ठेवायच्या, त्याचा साठा कसा करायचा, जेणेकरून तुमचे महिन्याचे जे गणित आहे ते विस्कटणार नाही आणि तुम्हाला या महागाईच्या विळख्यातून कसे सुटता येईल, या सगळ्या वस्तूंची यादी तुमच्यासमोर आता मांडली जाणार आहे. बघा, या यादीतल्या वस्तू अशा आहेत ज्या सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला लागतातच. कदाचित तुम्ही इथून हा व्हिडिओ बघणे बंद करू शकता. तुम्हाला असे वाटेल, चला मग महाग झाल्यावर पाहू, एवढा काय मोठा फरक पडणार आहे. पण ध्यानात घ्या, या वस्तू अशा आहेत की याच्याशिवाय जगणे कठीण होऊन बसेल आणि तुम्हाला त्या महाग झाल्या तरी देखील घेतल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ बाकी आहे, कारण आता बाजारपेठेत लोकांची गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे. मार्केटमध्ये लोक आता तुटून पडतील आणि त्यावेळेस तुमच्याकडे पैसा असूनही तुम्हाला त्या वस्तू स्वस्तात मिळवता येणार नाहीत. म्हणूनच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर सांगणार आहे की कोणत्या वस्तू महाग होणार आहेत, कोणत्या गोष्टींचे दर दुप्पट होणार आहेत, कोणत्या वस्तू तुम्हाला आत्ताच्या आत्ता विकत घ्याव्या लागतील, त्या कुठून आणायच्या आणि कशा जपून ठेवायच्या, ही सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत कळून जाईल. बघा, हा व्हिडिओ इथून पुढे फक्त 2 मिनिटांचा राहिलेला आहे. जे लोक 2 मिनिटे काढून हा व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांचा 100% हजारांचा नाही तर चक्क लाखांचा फायदा होऊ शकतो. नीट लक्षात घ्या, ही माहिती तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलवर किंवा पेपरमध्ये बघायला मिळणार नाही, कारण ह्या बातम्या अशा जाणकार लोकांकडून समजल्या आहेत. पुढची 2 मिनिटे जर तुम्ही या व्हिडिओला दिली तर तुमची बचत झाल्याशिवाय राहणार नाही. आपण टप्प्याटप्प्याने पहिल्यांदा ही लिस्ट पाहणार आहोत. पहिली वस्तू कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती आणि पाचवी कोणती, ती नक्की कशी वाढणार, काय रेट होणार, त्याचे कारण काय आहे आणि साठा कसा करायचा. बघा, 2026 मध्ये सर्वात मोठी महागाई उद्यापासून सुरू होणार आहे आणि या दरवाढीपासून वाचायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहाच. आता बघूया पहिली वस्तू. या यादीतील सर्वात पहिली वस्तू जिचे दर उद्यापासून मोठ्या प्रमाणात वधारणार आहेत, ती यादी आता समोर आली आहे. यादीतली ही पहिलीच वस्तू इतकी मोलाची आहे की ती रोजच्या स्वयंपाकात लागतेच लागते. घरच्या महिलांना ही बातमी ऐकल्यावर मोठा धक्का बसू शकतो, कारण या वस्तूचे दर वाढणार असे कळताच किचनचं पूर्ण बजेट हलणार आहे. ही वस्तू अशी आहे जिच्याशिवाय जेवण बनवणे अशक्य आहे आणि जिचे भाव आधीच गगनाला भिडलेले आहेत. ती वस्तू आहे खाद्यतेल. जेवणाचे तेल सध्या महाग होत आहे आणि आता उद्यापासून यात आणखी मोठी वाढ होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये भडकलेलं युद्ध, ज्यामुळे समुद्रातून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील वर्षभराचा विचार केला तर खाद्यतेलाच्या किमतीत जवळपास 30% वाढ झालेली आपण पाहिली आहे आणि आता हीच वाढ उद्यापासून दुप्पट होण्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या काही महिन्यांसाठी तेल भरून ठेवायचे असेल तर आजच किंवा आत्ता लगेच खरेदी करा. तेलाच्या किमतीने सध्याचा उच्चांक मोडला आहे, कळस गाठला आहे. रोजच्या जगण्यातील तेल ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय कोणतीही भाजी नीट होत नाही. पोळीला लावायला तेल लागते,
फोडणी द्यायला तेल लागते, त्यामुळे तेलाची खरेदी तुम्ही आत्ताच करून ठेवा. आता हे तेल कसे साठवायचे आणि किती घ्यायचे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगेनच, पण त्याआधी दुसरी महत्त्वाची वस्तू जिचे दर देखील प्रचंड वाढणार आहेत, 2 नंबरची ही वस्तू अशी आहे की तिची किंमत जर वाढली, तिचे दर जर दुप्पट झाले तर तुमच्या घराच्या बजेटवर तिपटीने परिणाम होणार आहे. तुमचा महिन्याचा किराणा खर्च 3 पटीने वाढणार आहे. ती वस्तू अशी आहे जी आपल्या ताटात लागतेच आणि जिच्याशिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही. ती म्हणजे डाळ आणि कडधान्य. दुसरी वस्तू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य. आपल्या रोजच्या आहारात वरण भात किंवा उसळ ही असतेच. युद्धामुळे मालवाहू जहाजांची ये-जा थांबली आहे, ज्याचा थेट फटका आता बसणार आहे आणि महागाईमुळे डाळींचे भाव भडकणार आहेत. गेल्या काही महिन्यात डाळींच्या किमतीमध्ये 20% वाढ झालेली दिसलीये आणि आता हीच वाढ उद्यापासून दुप्पट होण्याची धास्ती आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या काही महिन्यांसाठी डाळींचा साठा करायचा असेल तर आजच किंवा वेळेत खरेदी उरकून घ्या. डाळींच्या रेटने सध्या सीमा ओलांडली आहे. रोजच्या जेवणातील डाळ ही अशी वस्तू आहे जिच्याशिवाय कोणतंही ताट पूर्ण वाटत नाही. वरण बनवायला डाळ लागते, आमटीला डाळ लागते, त्यामुळे डाळींची खरेदी तुम्ही लगेच करून घ्या. आता हे धान्य कसे साठवायचे आणि किती घ्यायचे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहेच, पण त्याआधी दुसरी महत्त्वाची वस्तू जिचे दर देखील प्रचंड वाढणार आहेत. 2 नंबरची ही वस्तू अशी आहे की तिची किंमत जर वाढली, ती दुप्पट झाली तर घराच्या बजेटवर तिपटीने परिणाम होणार आहे. तुमचा महिन्याचा किराणा खर्च 3 पटीने वाढणार आहे. ती वस्तू अशी आहे जी ताटात लागतेच आणि जिच्याशिवाय आहार पूर्ण मानला जात नाही. ती म्हणजे डाळ आणि कडधान्य. तिसरी वस्तू आहे साखर. बघा, साखरेचा वापर चहा कॉफीसाठी असो किंवा सणासुदीला गोडधोड बनवण्यासाठी असो, साखरेविना हे सगळं अपूर्णच आहे. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती आणि आता तोच भाव दुपटीने वाढण्याची भीती आहे. त्यामुळे जर तुम्ही साखरेचा वापर जास्त करत असाल तर साखर देखील तुम्ही लवकरात लवकर आज रात्रीच्या आत खरेदी करून ठेवणे फायद्याचे ठरेल. आता गोड पदार्थ झाल्यावर बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल. ती गोष्ट अशी आहे जिच्याशिवाय तुमची गाडी जागेवरून हलणार नाही. तुम्हाला बाहेरगावी जायचे असेल, प्रवासाला निघायचे असेल, ऑफिसला किंवा कामाला जायचे असेल तर तुम्ही गाडीने जाता, मग ती दुचाकी असो वा चारचाकी. ती चालते पेट्रोल किंवा डिझेलवर. आणि आता पेट्रोल डिझेलच्या बाबतीत देखील उद्यापासून मोठी बातमी समोर येतेय. पेट्रोल डिझेलचे भाव काय असू शकतात याची मोठी शक्यता किंवा एका मोठ्या दरवाढीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आपल्या या यादीत पेट्रोल डिझेलला आपण महत्त्वाचे स्थान दिले. पेट्रोल डिझेलचा भाव ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पेट्रोलमध्ये गेल्या 6 महिन्यात 10% आसपास वाढ झालेली दिसलीये. आता याचे भाव प्रचंड वाढण्याची चिन्ह आहेत, कारण जगभरात युद्धाचे सावट गडद झाले आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून याचा थेट फटका तुमच्या खिशाला बसणार आहे. कच्च्या तेलाच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उद्यापासून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी नवीन दरांचा आढावा घेतात, त्यामुळे भविष्यातील दरवाढ टाळण्यासाठी आज रात्रीपूर्वीच आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेणे फायद्याचे ठरेल. केवळ इंधनच नाही तर सोन्या-चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. सोन्याने आधीच लाखाचा टप्पा गाठला असून 2026 पर्यंत तो 1.5 ते 2 लाख रुपये तोळा होण्याची दाट शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. जर तुमच्या घरी लग्नसराई असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आतापासूनच टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू करा. चांदीमध्येही गेल्या वर्षभरात 22% वाढ झाली असून ती अधिक महागण्याची चिन्हे आहेत. यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला मोबाईल रिचार्ज देखील उद्यापासून महाग होऊ शकतो. इंधन, सोनं आणि रिचार्ज या तिन्ही गोष्टींच्या वाढत्या किमती तुमच्या महिन्याच्या बजेटवर मोठा ताण आणणार आहेत. त्यामुळे महागाईचा हा वणवा अधिक भडकण्यापूर्वीच योग्य आर्थिक नियोजन करणे आता अनिवार्य झाले आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही या वस्तूंची यादी आणि महागाईचं गांभीर्य पाहिलंच असेल, पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा मुळीच नाही. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये बाजारात अशा प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अर्थतज्ज्ञ आणि बाजार अभ्यासकांच्या मते जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर त्याचे परिणाम आपल्या खिशावर नक्कीच होणार. पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटते, खरोखरच उद्यापासून हे भाव दुप्पट होतील का, की ही केवळ साठेबाजी करण्यासाठी पसरवलेली अफवा असू शकते? कारण बऱ्याचदा असं होते की भाव वाढणार अशी नुसती हवा झाली तरी दुकानदार वस्तू लपवून ठेवतात आणि कृत्रिम टंचाई निर्माण करतात. तुमच्या भागात सध्या खाद्यतेल किंवा साखरेचे काय भाव सुरू आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून बाकीच्या प्रेक्षकांनाही वस्तुस्थिती समजेल. आता राहिला प्रश्न साठवणुकीचा. बघा, महागाई वाढणार म्हणून आपण वर्षभराचा साठा एकदम करू शकत नाही आणि ते योग्यही नाही. पण किमान महिना 2 महिन्यांचा किराणा जो आपण नेहमी भरतो तो आपण आजच वेळेत भरला तरी होणारी 10-20% वाढ आपल्याला सोसावी लागणार नाही.
विशेषतः गृहिणींनी आपल्या किचनचं बजेट आखताना थोडा सतर्क राहण्याची गरज आहे. तेल, डाळी आणि साखर अशा 3 गोष्टी ज्या खराब होत नाहीत, त्यामुळे यांचा थोडा अधिक साठा करून ठेवायला हरकत नाही. पण मित्रांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळी युद्ध परदेशात होतं आणि किंमत मात्र आपल्यासारख्या सामान्य भारतीयांना मोजावी लागते. मग ते पेट्रोल असो व डिझेल महाग की वाहतूक महागते आणि पर्यायाने पालेभाज्यांपासून ते दुधापर्यंत सगळंच महाग होतं. तुम्हाला काय वाटतं, सरकारने अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत मांडायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटमुळे प्रशासनापर्यंत लोकांचा आवाज पोहोचू शकतो. व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक महत्त्वाची टिप: साठा करताना वस्तूंच्या एक्सपायरी डेट नक्की तपासा. स्वस्त मिळते म्हणून जास्त प्रमाणात औषधे किंवा अशा वस्तू साठवू नका ज्या लवकर खराब होतात. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण त्यांनाही संभाव्य महागाईची कल्पना आलीच पाहिजे. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, ही माहिती सध्याच्या जागतिक परिस्थितीवर आधारित एक अंदाज किंवा शक्यता आहे. त्यामुळं डोकं शांत ठेवून पॅनिक न होता आपलं आर्थिक नियोजन करा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.